आम्ही आता आमच्या फार्मवर पोचलो आहे आणि आता आम्ही तुम्हाला आमचा फार्म दाखवणार आहे. चला, तर आता आम्ही आमच्या फार्मवर आलो आहे आणि चला आता आम्ही तुम्हाला आमचं हे तुरीचं झाड आहे. ही तूर आहे, इकडे शेती होते राईसची, ते कोणतं? तांदूळ. हे बघा, हे आमचं ड्रॅगन फ्रूटचं फार्म आहे आणि आता सध्या आम्ही ड्रॅगन फ्रूट्सचं कसे आहे ते बघायला आलो आहे, कारण आम्ही खूप दिवस झाले आलो नव्हतो फार्मवर. तर आता थोडं प्लांट्स चेक करायला आणि तुम्हाला दाखवते मी. इतकं मोठं हे आमचं फार्म आहे आणि हे सर्व काही या माणसाने बनवलं आहे. तर बघा, खूप मेहनत लागते आणि प्लांट्स हे आपले लहान बाळासारखेच असतात, तर त्यांची काळजी खूप घ्यावी लागते. तर हा पोल आहे, ह्याला पण बनवून घ्यावं लागतं. आणि ड्रॅगन फ्रूटचं प्लांट दाखवते मी. बघा, प्लांट्सबद्दल जास्त माहिती आहे तर आपण ललितकडून जाणून घेऊया की आता प्लांट्सची तब्येत कशी आहे आणि आपल्याला काय काय लागतं अजून करावं. संपलं आणि विंटर चालू झालं, त्यामुळे थोडं प्लांट स्ट्रेसमध्ये आलेले आणि पिवळे पिवळे दिसत होते. लास्ट मी 3-4 दिवसाआधी आलेलो तेव्हा पिवळे झालेले सगळे प्लांट्स. आता बऱ्यापैकी रिकवर झालेत. त्यांना मी कॉपर ऑक्सीक्लोराइडचा एक डोस दिला आणि ग्रीन झाले. आता बघू शकते, इकडे येऊन बघ, समोरून दाखव. प्लांट्स आता ग्रीन झालेले आहेत. ही जमीन थोडी खडकाळ होती म्हणून त्यामध्ये ग्रोथ थोडी स्लो होती या जागेवरची. त्याच कम्पॅरेटिव्हली तिकडचे दाखवशील तर बघ, पोलच्या वर किती सारे ब्रांचेस आलेले. ललित सर्वांना हा प्रश्न होता की ह्याचे फ्रुट्स कधी येतात. फ्रुट्स आता ह्याला 1 वर्ष झालं नाहीये. प्लांट मॅच्युअर व्हायला थोडा 1-1.5 वर्षाचा वेळ जातो. फ्रुट्स पुढच्या या वर्षीच्या मे-जून पर्यंत आपण हलकी फ्रुटिंग बघू शकतो. तर आता आपण बघूया आपला फार्म किती लांबपर्यंत आहे. इथे खाली बघू शकता, हे सगळे झाड आपले कामाचे नाही आहेत, हे सगळे जंगली झाड आहेत. तुम्ही बघू शकता हा प्लांट केवढा मोठा झालेला आहे आणि ह्याच्यावरती एक रिंग येणार आता, त्यातून मग ते फ्रूट त्याचं प्लांट असं खाली पडतं. तर इकडे आमचं फार्मचा एंड होतं, पण ड्रॅगन फ्रूटचा एंड होतो इकडे. आणि ही जागा वाचलेली आहे. त्यात आमचा प्लॅन आहे की आम्ही अजून काही पीक उगवू आणि प्लॅन आहे इकडे काय करायचं आणि काय बनवायचं. सध्या तरी आम्ही ड्रॅगन फ्रूटवरती फोकस करतोय, कारण त्याला खूप काळजी लागते. इन्स्पेक्शन चाललंय सगळ्या प्लांट्सचं. हे आम्ही शेड बनवलं आहे आमचं, सगळे जेवढं शेती वगैरेचं आम्हाला सामान लागतं आणि काय काय फर्टिलायझर वगैरे आम्ही सगळं ह्याच्यामध्ये ठेवतो. तर हे पण ललितनी स्वतःहून बनवलं आहे एकट्याने. बघा, आम्ही इथे सगळं आमचं सामान ठेवलेलं आहे, जेवढं लागतं आम्हाला तेवढं. हे आम्ही शेडच्या बाजूला लावले होते पोल्स आणि त्याच्यावरती प्लांट्स लावलेले आम्ही, फक्त एक्सपेरिमेंट करायला स्टार्टिंगला. तिथून आपण बाहेर आलो की हे दुसरं एक फार्म आहे. हे आमचं फार्म नाही आहे, हे म्हणतात ते माहिती नाही, ताग म्हणतात त्याला.